भीमजी ऑटो रिक्षा युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना या प्रकारे निवेदन देण्यात आलेलं आहे की भिवंडी येथे घडलेला जो प्रकार आहे तो काळीमा फासणारा, मनुष्य जातीला कलंक असणारा तो विषय झालेला आहे। काही मनुवादी लोकांनी मिळून संकेत भोसले या भीमसैनिकाची क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे। तरी या निसर्गार्थ आम्ही कलेक्टर ऑफिसकडे आलेले आहोत। तरी प्रशासनाने त्यांना अटक केलेलं आहे, शासनाने पोलीस स्टेशनने त्यांना अटक झालेली आहे त्यांना। तरी ह्याच्यामध्ये त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी या संदर्भामध्ये आम्ही सर्वजण कलेक्टर ऑफिसपर्यंत आलेलो आहेत। आणि आमच्या सर्वांचं भीमजी ऑटो रिक्षा युनियनच्या वतीने एवढंच म्हणणं आहे की त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी या संदर्भामध्ये आम्ही इथं आलेलो आहेत। आणि संकेत भोसलेच्या कुटुंबाला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे आम्हाला। आज उस्मानाबाद शहरातील भीमजी ऑटो रिक्षा युनियनच्या वतीनं मागच्या 2 दिवसाखाली भिवंडी येथील भीमसैनिक संकेत सुनील भोसले या 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची एकनाथ शिंदे, जसं की सरकारला तुम्हाला सर्वांना माहीत आहे की ते सरकारचे सध्या मुख्यमंत्री आहेत, अशा या मुख्यमंत्र्याच्या पक्षातील वार्डवर काम करणारे काही कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी संकेत याला राहत्या घरातून उचलून नेऊन अतिशय निगृहपणे त्याला मारहाण केलेली आहे। या मारहाणीत त्याचं जीव गेलेला आहे। वास्तविक पाहता अशा प्रकारच्या घटना भिवंडीमध्ये वारंवार घडत असतात। जाणीवपूर्वक भीमसैनिकांना टार्गेट करून त्या ठिकाणी मारण्यात येत आहे। मागे सुद्धा गायकवाड परिवारातील गायकवाड नावाच्या तरुणाला, भीमसैनिकाला त्या ठिकाणी अशाच प्रकारे मारण्यात आलं होतं। त्यावर आज संकेतसारख्या 12वी शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मारण्याच्या पाठीमागचं षड्यंत्र नेमकं काय आहे, या अनेक बाबीनं अंगानं सरकारनं याची चौकशी केली पाहिजे। ज्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्यावरती सदोष वधाच्या गुन्ह्यासह ॲट्रॉसिटीसारखे गुन्हे, गंभीर गुन्हे दाखल करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर संकेतच्या जाण्यानं त्या घरामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे त्या परिवाराला सरकारच्या वतीनं शासकीय सेवेत घेऊन त्या घराचं पुनर्वसन करावं, असं सुद्धा भीमजी ऑटो रिक्षा युनियनने दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे।